उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरता राखीव मतदारसंघ। या मतदारसंघात एकूण 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे सुरुवातीला खरं तर दुहेरी वाटणारी ही निवडणूक आता मात्र चौरंगी होण्याची चिन्ह आहेत। यवतमाळ जिल्ह्यातला हा उमरखेड विधानसभा मतदारसंघ, तीनही बाजूंनी डोंगर आणि घाटांनी वेढलेले हे शहर मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं। सध्या याच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी असो व महायुतीचे उमेदवार देव पाण्यात ठेवून बसले आहेत। उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीकरता राखीव आहे। या मतदारसंघात एकूण 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यात बंडखोरांसह मनसे उमेदवारांनी देखील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखीच वाढवली आहे। आपल्याला तिकीट मिळावं याकरता काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे आणि साहेबराव कांबळे यांच्यात अखेरपर्यंत रस्सीखेच झाली। यात साहेबराव कांबळे यांच्या गळ्यात महाविकास आघाडीकडून अखेर उमेदवारीची माळ पडली, तर तिथं महायुतीत भाजपकडून उमेदवारी मिळावी याकरता आमदार नामदेव ससाणे आणि माजी आमदार राजेंद्र नजरधणे यांच्यात रस्सीखेच सुरू असताना दोघांच्या भांडणात तिथं तिसऱ्यालाच लाभ झाला आणि किसन वानखडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली। त्यामुळे नाराज असलेले नजरधने यांनी मनसेच्या इंजिनात बसण्याचा पर्याय निवडला आणि मनसेकडून उमेदवारी पटकावली, तर विजय खडसे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले। त्यामुळे दुहेरी वाटणारी उमरखेडची ही लढत आता चौरंगी होतीये। मुळात उमरखेड विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणित काय आहेत ते समजून घेऊया। 1985 पासून या ठिकाणी काँग्रेसचा सलग 6 वेळा विजय झाला। 1999 आणि 2009 मध्ये काँग्रेसनं या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला, पण 2014 मध्ये इथून भाजपचे राजेंद्र नजरदाणे आमदार म्हणून निवडून गेले आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला। 2019 मध्ये उमरखेडमध्ये एकूण 44.40% मतदान झालं। 2019 मध्ये भाजपचे नामदेव ससाणे यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा 9287 मतांनी पराभव केला आणि 2014च्या इतिहासाची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली आणि पुन्हा एकदा भाजपनं सत्ता कायम राखली। तर लोकसभेला या मतदारसंघात नेमकं काय पाहायला मिळालं होतं ते पाहूया। उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो। या मतदारसंघात मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांना या ठिकाणी 82,435 मतं मिळाली। आता उमरखेडमध्ये भाजप आणि काँग्रेस सामने सामने आली आहे, तर भाजपनं अनुभवी किसन वानखडे यांना उमेदवारी दिली आहे, तर तिथं काँग्रेसनं या मतदारसंघात नवा उमेदवार म्हणजे साहेबराव कांबळे यांना रिंगणात उतरवलंय। मनसेनं ही दंड थोपटल्यानं आता उमरखेड विधानसभा मतदारसंघात अनुभवी उमेदवार गड कायम राखणार की नव्या उमेदवाराला संधी दिली जाणार की मनसेचं इंजिन धावणार आणि याहून उपर म्हणजे या मतदारसंघात अपक्षाचा झेंडा उंचावणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यवतमाळहून संजय राठोडसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।